अरे प्रीतम आहे का घरी? साला सावकार आला वाटते अजून पैसे मागासाठी. त्याला सांग मी बाहेर गेला म्हणून. हो थांबा सांगते. ते ना थोडे बाहेर गेले आहेत. आजकाल बहुत बाहेर फिरून राहिला तो. आणि माया जेवढून जे कर्ज घेतलाय केव्हा देणार आहे तो? आणि तिकडे व्याज वाढत चाललाय. देईन केव्हा तो? हो साहेब, देईल ना ते तुमचे पैसे लवकरच. तेच म्हणतो. अरे बेटा, हा हे घे मटन, आपल्या लिहून दे, शिजवायला लाव. ठीक आहे. काऊन रे प्रीतम, आजकाल मायापासून बहुत लपून राहिलाय तू. माया पैसे पचवायचा विचार आहे का तुया? अरे नाही हो सावकार, देतो तुमचे पैसे. थोडं कामातच होतो ना मी आता. अरे तर कामात होता तर त्या कामाचे पैसे तर भेटले असेल ना तुले? अरे पैसे भेटते पण वाचते कुठं? पैसे नाही वाचत. आणि त्या पन्नी मध्ये काय पाहू दे बरं मला. मटन. माय पैसे देणे नाही होऊन राहिले ना, मटन कसं खाणं होऊन राहिलं? मटन? अरे जेव्हा माय पैसे देईन तुझ्या बाप तेव्हा मटन खाजो. अरे देतो हो साहेब तुमचे पैसे, राहू द्या त्या लहान पोरीचे मटन. अरे तुले तर पहिलेपासूनच माहित होतं माया व्याज जास्त आहे म्हणून. आणि तुले कर्ज नाही फेडणं होत होतं तर मायाकडून काय घेतलं? बँकेकडून कर्ज घेता. अरे साहेब माझा सिबिल स्कोरच कमी आहे, मला बँक कशी लोन देईन? अरे तर सिबिल स्कोर कमी आहे तर उल्का ऍप वापरायचं होतं ना. उल्का ऍप? अरे प्रीतम भाऊ, तुमच्यावर एक फेक लोन सुरू आहे ज्याच्यामुळे तुमचा सिबिल स्कोर खराब झाला आहे. पण तुम्ही टेन्शन नको घ्या, ओल्का ऍप सर्व फिक्स करून देईल. अरे धन्यवाद हो साहेब. अरे धन्यवाद वगैरे नको म्हणू. उल्का ऍप वरून आपला सिबिल स्कोर बरोबर कर, बँकेतून लोन घे आणि माझे पैसे वापस कर. हो पक्का देतो तुमचे पैसे वापस मी. हे घे बेटा मटन. सायंकाळी मी तुझ्या घरी जेवण करायला येईन. हा थँक्यू उल्का.